जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। जनतेसाठी कुणाशीही। शहरात धर्मांतर आणि अशा षडयंत्रांविरोधी हिंदुत्ववादी संघटनेतर्फे 23 जून रोजी दुपारी 4:30 वाजता शिवतीर्थ ते प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली। याला न्यायाक्रोश मोर्चा असं नाव देण्यात आलं। भारतात गेल्या काही काळात हिंदू धर्माविरोधात सुनियोजित आणि सतत षडयंत्र रचली जातात आणि बंदी असूनही धर्मांतरणाचे प्रकार वाढलेत। तसेच बेकायदा प्रार्थना स्थळांची उभारणी आणि आर्थिक आमिष दाखवून गरीब भोळ्या भाबड्या नागरिकांचं धर्मांतरण अशा गंभीर घटनांचं प्रमाण इचलकरंजीसह आसपासच्या गावात वाढलंय। हा गंभीर चिंतेचा विषय बनलाय। नुकतेच सांगली जिल्ह्यात यशवंतनगर येथील ऋतुजा सुकुमार राजगे या 7 महिन्याच्या गरोदर महिलेस हिंदू धर्माचं पालन करू नको असं सांगून तिच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला आणि मिरजेच्या चर्चमध्ये जबरदस्तीने धर्मांतरासाठी मानसिक आणि शारीरिक अत्याचार केला। या दबावाला कंटाळून तिने आत्महत्या केली। ही घटना वेदनादायक आहे। शिवाय अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणं, जबरदस्तीने धर्मांतरण अशा अनेक घटना इचलकरंजी परिसरात सतत घडतात। हे सर्व प्रकार गंभीर आहेत। प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, धर्मांतर विरोधी कायदा तातडीने लागू करावा ही आमची प्रमुख मागणी आहे। या मागणीसाठी न्यायक्रोश मोर्चा आयोजित केल्याचं सांगण्यात आलं। या सनातन हिंदू धर्मप्रेमींनी आणि समाजहितासाठी बांधिलकी असलेल्या नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहनही केलं। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे, इचलकरंजी। भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।